काल दुपारच्या दरम्यान बोरामणी गावात हॉटेल नंदिनी जे आपलं हैदराबाद रोडवरती आहे त्याच्या पाठीमागे एक मस्के वस्ती आहे. त्या ठिकाणी काही गंभीर घटना घडलेली आहे अशी माहिती पोलीस स्टेशनला मिळाली होती. खात्री करण्यासाठी मी आणि माझ्या सोबतचा स्टाफ त्या घटनेच्या ठिकाणी गेलो. त्यावेळेस आम्ही लोकल म्हणजे स्थानिकांच्या मदतीनं खात्री केली घटनेची. त्यावेळेस त्या मस्के वस्तीवरती 3 लोक मयत असलेले आम्हाला आढळून आली. त्याच्यामध्ये गायत्री सुधाकर मस्के वय 40 वर्ष, प्रियांका सुधाकर मस्के तिची मुलगी आहे 17 वर्ष आणि शिवराज सुधाकर मस्के 15 वर्ष आहे. त्यांचं घरच आहे. त्यांच्या घरामध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. त्या घटनेच्या अनुषंगानं आम्ही जी कारवाई पोलिसांनी करणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे पंचनामा केला. मयत ज्या व्यक्ती आहेत त्या सरकारी दवाखान्यात पाठवल्या आणि अकस्मात मृत्यू दाखल केले. त्याच्यानंतर ते जी मयत आहे गायत्री सुधाकर मस्के तिचे भाऊ दिलीप विश्वनाथ चांदोरे हिची सासरवाडी आहे चंडकापूर, बसव कल्याण, बिदर, कर्नाटक राज्यातली. त्यांच्या तक्रारीवरनं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. गुन्हा रजिस्टर नंबर 244/26, BNS कलम 103(1), 351(2), 3(5) आणि आर्म ॲक्ट 425 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. बाकी घटनास्थळावरती आपण जे तांत्रिक मदत आवश्यक होती पोलीस स्टेशन डिपार्टमेंटकडे जी मदत आहे, डॉग स्क्वॉड आहे, फिंगरप्रिंट आहे, बाकीच्या ज्या ज्या आमच्याकडं सुविधा उपलब्ध आहेत त्या सगळ्या सुविधांचा वापर केलेला आहे आणि तपास केलेला आहे. याच्यामध्ये 6 आरोपी आहेत. त्याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय मस्के. त्याच्याशिवाय त्याची पत्नी आहे राणी, त्याचा मुलगा आहे धीरज, मुलगी आहे दीक्षा आणि त्याचा एक मेहुणा आहे. मेहुण्याचं नाव आहे सूरज मोरे आणि एक शेजारी एक वाघमारे म्हणून मुलगा आहे. असे 6 लोक आहेत. चौकशीसाठी आपण काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे. मुख्य कारण काय होतं या गुन्ह्यामागचं, काही याच्यामध्ये जी मयत आहे, मयत ही त्याची वहिनी आहे. एकूण 3 भाऊ आहेत. ते 3पैकी 2 मयत आहेत. हा एकटा जो आरोपी आहे हा एकटा जिवंत आहे. त्याचे 2 भाऊ मयत आहेत. यांचे प्रॉपर्टीचे डिस्प्यूट चालू आहे. ते आहेत वाटणीसाठी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. ते वाटणी ही मयत जी आहे ती वाटणी मागत होती आणि हात उसने तिनं 25 लाख रुपये यातल्या आरोपीला दिलेले आहेत. ती वारंवार मागणी करत होती आणि त्या कारणावरच त्यानं ती वारंवार मागणी करते म्हणूनच हा गुन्हा घडल्याचं प्रथम दर्शनीच्या तपासात आपल्याला दिसून येते. सध्या अटक नाहीत, परंतु आपण काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे. आरोपी अटक होऊन जातील. मुख्य आरोपीच्या शोधासाठी आपण आपल्या पोलीस स्टेशनची स्वतंत्र 3 पथकं आहेत. त्याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेची पथकं आरोपीचा शोध घेत आहेत. तांत्रिक विश्लेषण करून त्याही अँगलनं तपास सुरू आहे. इतर काही लोकांची काय त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे काय ही सुद्धा आपण पोलीस स्टेशन स्तरावरून खात्री करत आहे.